तील मोठ्या टॉप 9 घडामोडी 2014, 2019, 2025 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिलेला आहे। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पालिका निवडणुकांबाबत मुंबईत काही विशेष घडामोडी घडतायत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। प्रत्येक मतदार यादी तपासा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। प्रत्येक शाखाध्यक्षानं आपल्या वॉर्डात मतदार यादीत 2 लोकांची नेमणूक करा, अनंत चतुर्थीला आढावा द्या, राज ठाकरेंच्या सूचना। मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर दुरुस्तीला विरोध का करता? 25 वर्षात यात सुधारणा झाली नाही, हायकोर्टात याचिका पेंडिंग आहे, त्याला सुद्धा हे लोक विरोध करतात, फडणवीसांचा पलटवार। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादी सुषमा गुप्ता या एकाच महिलेचे 6 वेळा नाव, ठाकरेंच्या सेनेचा आरोप। तर मतदान ओळखपत्र न आल्यानं या महिलेनं आपला मतदान अर्ज अनेक वेळा केल्यानं मतदार यादीत तिचं 6 वेळा नाव आलं, उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी, मतदार याद्यांमधील घोळ समोर, सुनावणी घेऊन मतदारांचं एका ठिकाणचं नाव वगळण्यात येणार। अनुराग ठाकुरांकडून पत्रकार परिषदेमध्ये 6 बोगस मतदारांचा खुलासा, मग त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस का नाही? काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडांचा सवाल, 2024च्या लोकसभा निवडणुका रद्द करण्याची मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची मतदार अधिकार यात्रा 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान बिहारमध्ये यात्रा निघणार। समारोप सभेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण।